नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथचं 14वं प्रकरण पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण अंशाधिक अपूर्णांक काय असतात, छेदाधिक अपूर्णांक काय असतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय असतात, त्यांची तुलना कशी करायची किंवा त्यांचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं यावरचे उदाहरण आपण पाहणार आहोत. त्यातल्या स्वाध्याय 14ला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता? मग कोणकोणते अपूर्णांक दिले आपल्याला? पहिला दिलेला आहे 11/8, नंतर दिलेला आहे 9/8, नंतर आहे 7/8 आणि नंतर आहे 17/8. प्रत्येकामध्ये जर का तुम्ही पाहिलं बघा, पहिला बघा, दुसरा बघा आणि चौथा बघा, यांच्यामध्ये अंश जर का तुम्ही प्रत्येकाचे पाहिले तर हे छेदापेक्षा मोठे आहे. अंश छेदापेक्षा मोठे आहे म्हणजे अशा अपूर्णांकाला काय म्हणतो आपण? अंशाधिक अपूर्णांक. काय म्हणतो? अंशाधिक. त्याचा अंश कसा आहे? मोठा आहे. आणि तिसऱ्यामध्ये याचा अंश जो आहे 7 हा या छेदाच्या पेक्षा म्हणजे 8 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा काय झाला? छेदाधिक झाला. छेदाधिक अपूर्णांक याला म्हणतात. मग 3 जे होते बघा हे दिलेले, पहिला, दुसरा आणि चौथा ते अंशाधिक आहेत आणि तिसरा छेदाधिक आहे. मग गटात न बसणारा कोणता आहे? तिसरा आहे. म्हणून पहिल्याचं अचूक उत्तर काय आहे? तिसरा ऑप्शन आहे. दुसरा प्रश्न बघा, आपल्याला दिलेलं 33/7 अंशाधिक अपूर्णांक आहे बघा, परत याचा अंश छेदापेक्षा जास्त आहे, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करायचंय. कसं करायचं मग? बघा, या 7ने म्हणजे छेदाने ह्या 33ला काय करायचं? भाग द्यायचा. 7च्या पाढ्यात 33 येतात का? नाही. काय त्याच्यापेक्षा कमी? 7×4 = 28. 33 मधनं 28 गेले तर 5 उरले. मग कसं लिहायचं बघा आता? हे जे 33/34 होते, यालाच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहू शकतो? काय उत्तर आलं आपलं? 4 उत्तर आलं. हे 4ला साईडला लिहायचं. बाकी काय उरली आपली? 5. म्हणून 5ला अंशामध्ये आणि 7 काय तर छेदामध्ये. याला म्हणतो आपण, या अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर आपण कशात केलं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये केलं. कितवा पर्याय आहे हा? चौथा पर्याय जो आहे. नंतर आला तिसरा प्रश्न, 13/5 या अपूर्णांकाच्या छेदस्थानी पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल? काय पाहिजे आपल्याला? 13/5 दिलेलं, छेदाधिक पाहिजे, छेद मोठा झाला पाहिजे. म्हणजे पावर ह्या 5मध्ये किती मिळवाल तुम्ही जेव्हा 13पेक्षा मोठे होतील? इथं 13 आहे, 13पेक्षा मोठे आले पाहिजे म्हणजे 14 आले पाहिजे. मग 5त किती मिळवाल तेव्हा 14 होतील? 5मध्ये जर का आपण याच्यामध्ये 9 मिळवून टाकले तर हे काय झालं? 13 जसेच तसे, 5 आणि 9 किती झाले? 14. म्हणजे छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, म्हणजे तो छेदाधिक अपूर्णांक आपल्याला मिळाला. किती मिळवले आपण? 9 मिळवले. म्हणजे कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय जो आहे. चौथा प्रश्न आहे बघा, 19/9 हे पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक रूप आहे? मग काय सांगितलं? 19/9 असं लिहायचं आपल्याला. मग 19/9 परत कसं लिहू शकतो आपण? करा बरं. इथे 19ला 9ने भागलं तर 9 दुने 18. 19 मधनं 18 गेले, उरला 1. म्हणजेच कसं लिहिणार आपण? काय उत्तर आलं आपलं? 2. बाकी काय उरली? 1 आणि छेदामध्ये काय आहे? 9. 2.1/9 कितवा पर्याय आहे आपला? हा काय आहे तर पहिला पर्याय आहे. पाचवा प्रश्न बघा आपल्याला, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल? मग आपल्याला अपूर्णांक दिले बघा. कोणता आहे? 4/5, नंतर 9/15, नंतर 14/13 आणि नंतर दिलं 12/13. आणि विचारलं कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल? मग नेहमी लक्षात ठेवायचं, जर का आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचंय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय असं आपण पहिले शिकले, 1.1/3 अशा पद्धतीचे. अशामध्ये रूपांतर जर का करायचं असेल नेहमी,
तर तो कसा पाहिजे, अंशाधिक पाहिजे. काय पाहिजे, अंशाधिक अपूर्णांक असेल त्याच रूपांतर करता येईल, अन्यथा करता येणार नाही. छेदाधिक जर का असेल तो अपूर्णांक दिलेला तर त्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होत नाही, फक्त अंशाधिक अपूर्णांकाच होते. मग पहिला छेदाधिक आहे, छेद मोठा आहे, होणार नाही. इथं पण छेद अंशापेक्षा मोठा आहे, होणार नाही. इथं पण छेद अंशापेक्षा मोठा आहे, होणार नाही. फक्त कोणाचं होऊ शकते आहे, 14/13 होऊ शकते आहे. झालं तर कसं होईल, 1.1/13 ह्या पद्धतीने याला लिहिता येऊ शकते. कसं लिहिता येईल ते, 13 ने भाग द्यायचा कोणाला, या 14ला. म्हणजे काय होऊन जाईल, 13 14तनं 13 गेले, उरला 1. जे उत्तर आलं होतं 1 ते इथं लिहिलेलं आहे बघा. जो बाकी उरलेला होता 1 त्याला इथं अंशामध्ये लिहिलेलं आहे, आणि जो 13 ने दिलेला भाग होता तो 13 खालती जसाचा तसा आहे. म्हणजे कुणाला लिहिता येते, कोणत्या पूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त पूर्णांकात करता येते आहे, तिसरा ऑप्शन जो आहे तो आपला अचूक आहे. 6व्या प्रश्नात दिलेलं बघा आपल्याला 41/4. करा बरं मग याला रूपांतर पूर्णांकयुक्त पूर्णांकात. 41ला 4 ने भाग द्या. 4 4, 4तनं 4 गेले 0. त्याच्यावरती घेतला 1, 4च्या पाड्यात 1 नाही येत म्हणून 0. 1तनं 0 गेला तर 1च. कसं रूपांतर करता येईल, काय उत्तर आलं आपलं 10. बाकी किती उरली 1, आणि किती होते भाग द्यायला 4, म्हणजे 10.1/4. कितवा पर्याय आहे, चौथा पर्याय अचूक आहे. 7वा प्रश्न आहे बघा, पुढील पर्यायांपैकी अपूर्णांकांच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही. मग पहिलं काय दिलं बघा, 5.2/3. याला कसं सॉल्व्ह करायचं बाळांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला, हे पहा या 3ने 5ला गुणायचं. काय होईल, 3 × 5. त्याच्यामध्ये काय करायचे, हे 2 मिळवायचे, अधिक 2, आणि छेदामध्ये 3 जशीच्या तशी. करा बरं सॉल्व्ह. 3×5 15, 15 अधिक 2 17, 17/3. पहिल्याचा 17/3 आलाय का, आलाय. म्हणजे पहिला बरोबर आहे, पहिलं तर काही येत नाही. योग्य नाही विचारलं आपल्याला, म्हणजे चुकीचं विचारलंय. दुसरं करून पहा. काय आहे दुसरं, 2.3/8. कसं करता येईल, 8 आणि 2 यांचा गुणाकार म्हणजे 8 × 2. त्याच्यामध्ये बेरीज किती करायची आहे, 3ची, अधिक 3, शेट काय परत 8. मग 8 × 16, 16 3 19/8. 19/8 पाहिजे होते आपल्याला, काय दिलेलं आहे, 23/8 दिलेला आहे. म्हणजे दुसरा काही बरोबर येत नाही आहे. म्हणजे आपल्याला ते शोधायचं होतं, चुकीची जोडी शोधायची होती, किंवा योग्य नाही अशी जोडी शोधायची होती. ती कोणती आहे, दुसरा पर्याय आपला अचूक आहे. 8वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत 5.25 आहे. किती शोधायची आपल्याला, 5.25 म्हणजे 5 पूर्ण आहे, आणि त्याच्यावरती किती भाग, 1/2 भाग. 1/2 म्हणजेच काय, 1/4 किंवा 1/4. याला म्हणतात 5.25. मग कोणाचं उत्तर असेल ते बघा बरं. पहिलं करून बघा, काय आहे, 21/4. कसं करता येईल, 4 ने भाग द्यायचा कोणाला, 21ला. मग 4×5 20. 21 मधनं 20 गेले, उरला 1. काय उत्तर आलं होतं याचं, 5. बाकी काय उरली होती 1. छेदामध्ये काय होते 4. येते पहिल्याचं उत्तर, म्हणून पहिला पर्याय आपला बरोबर आहे. पहिल्यालाच आपण म्हणू शकतो किती आहे, 5.25 आहे. 9वा प्रश्न आहे बघा, 26/9 दिलेला आहे, आणि इथे 2 पूर्णांक इथे बॉक्स दिलेला आहे, 9 दिलेले आहे, आणि सांगितलं चौकटीत येणारा अंक कोणता. मग उत्तर काय आलं पाहिजे आपलं, 26/9. याला काय करतो आपण, पहा बरं, ह्या दोघांचा काय करतो, गुणाकार करतो. हे त्याच्यामध्ये काय करतो, मिळवतो. मग करा बरं, 9 × 2 अधिक बॉक्स किती आलं पाहिजे, डिवाइड बाय, किंवा छेदामध्ये 9. मग पहा बरं, 9 दुने 18, 18 अधिक परत बॉक्स छेद 9. इकडे काय आपलं 26/9 उत्तर आलं पाहिजे. मग पहा 9 9 तर बरोबर आहे दोन्ही छेदांमध्ये. अंशामध्ये 26 पाहिजे,
मग 18 किती मिळवले की 26 येतील? मग 18 मध्ये 7 जर का मिळवले तर 18 7 किती होता? 25. काही येत नाहीये. 18 6 मिळवले तर 18 6 24. ते पण काही येत नाहीये. 18 8 मिळवले तर किती होता? 26. 26/9 म्हणजे तिसरा पर्याय जो आहे तो बरोबर येतो आहे. असू दे. 10वा प्रश्न आहे बघा. 2.3/4 म्हणजे किती? मग बघा 2 पूर्ण झालेले आहे. 3/4 म्हणजे काय? 3 भाग पूर्ण झाले आहेत. 3/4 आहे. म्हणजेच काय? 3 पावभाग पूर्ण झालेले आहे. म्हणजे 3 पूर्ण व्हायला पावभाग बाकी आहे. 3 पूर्ण व्हायला पावभाग बाकी आहे म्हणजे काय? 2.25 झालेले आहेत. बघा 2.25 लिहायचे असले तर कसं लिहिणार? 2.1/4. 2.5 लिहायचे असले तर 2.1/2. 2.25 म्हणजेच 2.3/4 आणि 3.25 म्हणजे काय? 2.1/2. म्हणून तिसरा पर्याय जो आहे तो आपला अचूक आहे. 11वा प्रश्न बघा. पुढीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक कोणता? चुकीच्या पद्धतीने. मग पहिला पहा बरं. 3.3/5. नंतरचा 18/5. नंतरचा 3/5 आणि नंतरचा 2.8/5. मग लक्षात घ्यायचं बाळांनो, जेव्हा पण असा पूर्णांकयुक्त अपूर्णांक मिळेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांक जेव्हा पण आपल्याला मिळेल, बघा हे दोन नॉर्मल अपूर्णांक आहेत बघा. यांच्यामध्ये काय आहे? याचा पहिल्यामध्ये त्याचा अंश मोठा आहे म्हणजे हा अंशाधिक आहे. मग अंशाधिक अपूर्णांक असतो, काही प्रॉब्लेम नाही. पहिले दुसऱ्या ऑप्शनला आहे असं असू शकते. 3/5 मध्ये छेद मोठा आहे म्हणजे हा कसा झाला? छेदाधिक झाला. तसा पण असतो, काही प्रॉब्लेम नाही. अपूर्णांकाला असंही लिहिता येते. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आता आपल्याला जर का पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहिजे असतील तर 2 दिले. एक आहे 3.3/5 आणि एक आहे 2.8/5. याच्यात नेहमी लक्षात ठेवायचं बाळांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक लिहित असताना हा जो अपूर्णांक लिहिलेला आहे हे तर पूर्णांक आहे. हे पूर्णांक सोडून द्या. अपूर्णांक पाहायचा. अपूर्णांक नेहमी कसा पाहिजे? अपूर्णांक नेहमी छेदाधिक पाहिजे. कसा पाहिजे? छेदाधिक पाहिजे, तरच तो योग्य असतो. जर का तो अंशाधिक असेल तर तो चुकतो. मग इथे छेदाधिक आहे, 5 मोठे आहे या 3पेक्षा. पण इथे तर अंशाधिक होऊन गेला, 5पेक्षा 8 मोठे येऊन गेले. म्हणजे असं काही पूर्णांकयुक्त पूर्णांकाला लिहिता येत नाही. म्हणून चौथा पर्याय आपला चुकीचा आहे. 12वा प्रश्न बघा. 27/4 अधिक 5/4. काय करणार? दोघांच्या छेदांमध्ये 4 दिलेले आहेत, त्यांना सामाईक काढून घेऊ. आपण कॉमन काढू. वरती काय येईल? 27 अधिक 5. 27 अधिक 5 किती झाले? 32/4. करा बरं भाग द्या. 32 ला 4 ने भागा बरं. 4च्या पायात 32 येतात का? येतात. 4 8 32. 32 मधनं 32 गेले 0. 8 उत्तर आलं आपलं. 8 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय जो आहे. नंतर विचारलं आपलं पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? काय काय अपूर्णांक दिले आपल्याला? 19/6, 21/4, नंतर 12/5 आणि नंतर 21/5. मग बघा एवढे अपूर्णांक दिले, यांचा आपल्याला काय करायचंय? मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. मोठा अपूर्णांक शोधण्यासाठी काय करायचं बघा. मोठा अपूर्णांक शोधत असताना काय करायचं? पहिल्यांदा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. मग कसं करता येईल? पावर 6च्या पाड्यामध्ये 19 येतात का? नाही. त्याच्यापेक्षा लहान 18. किती नंबरवर? 6×3=18. 19 मधनं 18 गेले, उरला 1/6. 4च्या पाड्यात 21 येतात का? नाही. त्यापेक्षा लहान 4×5=20. 21 मधनं 20 गेले तर 1/4. नंतर 12/5 ला कसं लिहिणार? 5च्या पाड्यात 12 येतात का? नाही. त्याच्यापेक्षा लहान 5×2=10. 12 10 गेले तर 2/5. नंतर 5च्या पाड्यात 21 येतात का? नाही.
मग 5च्या पाण्यात 21 येत नाही म्हणून त्यापेक्षा लहान. 5 चोक 20. 21 मधनं 20 गेलं तर 1.5. मग अपूर्णांकाची जेव्हा पण आपण तुलना करतो तेव्हा पूर्णांकवाला भाग पहा पहिले. पूर्णांकामध्ये इथे काय आहे? इथे 3 आहे, इथे 5 आहे, इथे 2 आहे, इथे 4 आहे. यांची तुलना करा पहिले. मग कोण मोठा? 5 सगळ्यात मोठा. मग आपल्याला 5 सगळ्यात मोठा येतोय म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल? ज्याचं उत्तर हे 5.1/4 येत होतं तो कुणाचं येत होतं ते? 21/4. म्हणून दुसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. 14वा प्रश्न बघा. आपल्याला अपूर्णांक दिले. कोणकोणते आहे? पहिला आहे 13/12. नंतरचा आहे 12/11. नंतरचा आहे 9/8 आणि नंतरचा आहे 6/5. यांना कोणत्या क्रमाने लावायचं? आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे. मग चढत्या क्रमाने लावायला पहिले पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. कसे होतील? पाहायला 12च्या पाण्यात 13 येतात का? नाही, 12च्या पाण्यामध्ये 13 येत नाही. म्हणून काय होईल? 12 × 13 12 गेला म्हणजे उरला 1/12. नंतर 12/11. 11च्या पाण्यात 12 येतात का? नाही, 11 येतात फक्त. 11 × 11 उरला 1 म्हणजे 1/11. परत 8च्या पाण्यात 9 येतात का? नाही, त्यापेक्षा लहान 8च. 8 × 8 9 8 गेला 1/8. इथे पण काय होईल? 5 1 5. 6 5 गेला तर 1/5. मग बघा, तुलना करायची आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे. मग पूर्णांक शोधा. पूर्णांकामध्ये पावर इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. सगळ्या ठिकाणी समान अंक आहे बघा. म्हणजे पूर्णांकावरनं काही आपलं डिसाईड होत नाही. अपूर्णांक बघा 1/12, 1/11, 1/8, 1/5. यांचा सगळ्यांचा जर का आपण अंश पाहिला तर सगळ्यांचा अंश सारखा आहे. मागच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं सगळ्यांचा अंश सारखा म्हणजे काय? ते समान अंश असणारे अपूर्णांक आहेत. आणि समान अंश असलेल्या अपूर्णांकाची तुलना कशी करतो आपण? त्यांचा छेद पाहून. समान अंश असलेल्या अपूर्णांकांचा छेद जर का मोठा असेल, छेद जेवढा मोठा तेवढा तो अपूर्णांक कसा असतो? लहान असतो किंवा छोटा असतो. मग पहा बरं, 1/12 वाला मोठा आहे. 12 मोठे आहेत म्हणजे तो सगळ्यात छोटा येईल. म्हणजे सगळ्यात शेवटी काय येईल? 1.1/12. हा काय आहे तर सगळ्यात छोटा. एच्या पेक्षा मोठा कोणता येईल? 1.1/11. एच्या पेक्षा मोठा कोणता येईल? 1.1/8. आणि सगळ्यात छोटा छेद कुणाचा आहे? 1.1/5. तो सगळ्यात मोठा येईल. मग कोणत्या क्रमाने सांगितलं आपल्याला? चढत्या. बरं, 1.1/12 कुणाचं उत्तर आहे बघा हे? 13/12. याच्यापेक्षा मोठा काय? 1.1/11 कोणाचं उत्तर आहे? 12/11चं उत्तर आहे बघा. 1.1/8 कोणाचं उत्तर होतं? 9/8चं उत्तर होतं. आणि 1.1/5 कोणाचं उत्तर होतं? 6/5चं उत्तर होतं. मग चढत्या क्रमाने लावायला सांगितलं. 13/12 सगळ्यात छोटा पाहिजे. मग 13/12 सगळ्यात छोटा कुठे दिलेला आहे? हा इथे दिलेला बघा. त्यापेक्षा मोठा 12/11 हा इथं दिलेला बघा. त्यापेक्षा मोठा 9/8 हा इथं दिलेला बघा. आणि सर्वात मोठा 6/5 कुठे दिलेला बघा? चौथ्या पर्यायात दिलेला, इथं चौथ्या ठिकाणी दिलेला. म्हणजे पहिला पर्याय आपला अचूक पर्याय आहे. या पहिल्या पर्यायात जी मांडणी दिलेली आहे त्याप्रमाणे या पूर्णांक चढत्या क्रमाने लावता येतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा स्वाध्याय आपला संपलेला आहे. धन्यवाद.